नाशिकमध्ये गणेश गीते आपल्याला पाहायला मिळत आहेत। गणेश गीते यांनी देखील अर्ज केलेला होता, उमेदवारी अर्ज केलेला होता, पण मनधरणीनंतर त्यांनी तो मागे घेतला होता आणि त्यांचे बंधू गोकुळ गीते मात्र उमेदवारीवरती बराच काळ ठाम होते। संकट मोचकांनी त्यांची मनधरणी केली आणि त्यानंतर प्रचार थांबवत असल्याचं त्यांनी सांगितलं। पण अर्थात गणेश गीतेंची सुद्धा एक मोठी ताकद गोकुळ गीतेंच्या मागे उभी होती, ती अदृश्यरित्या उभी होती आणि त्याचा परिणाम नेमका काय झाला हे आज ज्यावेळी निकाल समोर आले त्यावेळी आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। गोकुळ गीते हे विजयी झाले। 357 मतं त्यांना मिळाली आहेत, तर नरेंद्र दराडे यांना त्यांच्यापेक्षा कमी मतं मिळालेली आहेत, 248 मतं मिळाली आहेत आणि नरेंद्र दराडे जे महायुतीचे अधिकृत उमेदवार होते ते पराभूत झालेत आणि गोकुळ गीते हे विजयी झालेत। ते अपक्ष निवडणूक लढवत होते आणि सध्या जी महत्त्वाची अपडेट हाती आहे त्यानुसार गोकुळ गीते यांना एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती मिळते। त्यांच्यासाठी एक खास विमान देखील पाठवलं जाणार आहे असंही कळतंय। उदय सामंत यांच्याशी बातचीत झाल्याची माहिती देखील काही वेळापूर्वी आपल्याला मिळालेली होती। त्यामुळे आता नाशिकमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात, निकाल हाती आल्यानंतर पुढे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका नेमकी काय राहते, भाजपची भूमिका नेमकी काय राहते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।